तर गाईज आता आपण चाललो बीचवर. मी रेडी, दुकाटी आहे आणि BMW टोपी अभि रेडी आणि आमच्या मागे समुद्र सुद्धा रेडी. आता जाऊ आपण दर्शन घ्यायला गणपती बाप्पाचा. गणपती बाप्पा मोरया. समुद्र किनारी आलो, नारळ पाणी नाही प्यायला, ऐसा हो सकता है क्या? गाईज येतात, आंघोळ झाली आहे आणि इकडे कपडे टाकले सुकवायला. ऊन पण भरपूर आहे, उन्हामुळे कपडे सुकतील. उद्या आपल्याला परत हेच नेसायचे आय मीन घालायचे. गाईज हे आजचं आमचं जेवण आहे दुपारचं. जेवताना दाखवत नाही, पण काय जेवतं हे तुम्हाला आम्ही दाखवू शकतो. हे डाळ खिचडी आणि माझी फेवरेट व्हेज मध्ये पनीर चिल्ली. संपवतो आणि भेटतो. तर गाईज आता आपण चाललो बीचवर. मी रेडी, दुकाटी आहे आणि BMW टोपी अभि रेडी आणि आमच्या मागे समुद्र सुद्धा रेडी. चांगले ड्रोन शॉटसाठी आणि आमचे ड्रोन सुद्धा रेडी आहे. चलो आता काय हेल्मेट वगैरे घालत नाही मी, इथलाच लोकल आहे, जस्ट इकडनं खाली उतरायचं आहे म्हणून. आणि चप्पल नाही घातली, शूज नाही घातले. तर शूज का नाही घातले आता आपल्या बाईकमध्ये आपण ठेवलेले आहेत रायडिंग शूज. आपण जाणार आहोत मालगुंडे बीचला. हे बघा प्रवेशद्वार. अरे वा, क्रिकेट आहे, क्रिकेट आहे. खेळायचं का आपण एकदम मॅच. भाई मागून गाड्या येतात, जागा द्या. प्रकारे क्रिकेट फिवर सगळीकडेच. आणि यांनी मधून गाडी थांबवली का भाई, गाडीला लावून बघ तू मॅच. आणि पुढे काय विलीस त्याच्यावर तिकडे आहे सगळे हे स्पोर्ट्स, पॅराग्लायडिंग, काय वॉटर स्पोर्ट्स वगैरे. मस्त वाटतं घर बनवलंय. खाली गाडी काढून वाट लावली. पण असं बाय द वे आपल्या हॉटेलची थीम पार्टी कौलारू आहे. कौल आहे, कौल. आणि पर्यटकांची सूचना आहे, बघू पण नसेल तर मग आपण टाकू गाडी घेऊन. तर आपला बीचचा पण टास्क कम्प्लीट झालेला आहे. फोटो काढलेला आहे, ड्रोन आम्ही उडवलेला आहे. ड्रोन थोडा आमची तबकडे अशी अशी करत होती, आमचा जीव पण थोडा खालीवली झाला होता. पण रील्स घेतली, उडवला. काही ड्रोन शॉट झालेले आहेत चांगले, जास्त हाईट वर उडवली. हवा भरपूर आहे, प्रचंड आहे. मी उडीन थोडा अजून वाढली हवा तर जोकपाट. पण ड्रोन नव्हता स्टेबल होत. काही नाही, ड्रोन शॉट आलेले आहेत. और क्या चाहिए. आणि हा बीच पण खूप सुंदर आहे. यस, क्लीन आहे, क्लीन आहे. आणि आमच्यासारख्या आगाऊ काठी गाडी घेऊन आलेलो, आमच्यासारख्या आगाऊ काठी गाड्या आणतायत. पण ह्याच्यावर आम्ही काय स्टंट वगैरे करत नाही. हा स्टंट नाही करतो, जस्ट फक्त गाडी आणल्या बघा. फोटोशूट चालू, फोटोशूट झाला, त्यानंतर परत जाऊ. यस यस. चलो आता आपण जाऊया मंदिराकडे. थोडा बसू, फिरू आणि मग मंदिराकडे जाऊ. मस्त सनसेटचा पण वेळ झाला. सनसेट पाहून जाऊ. सुकून आहे, सुकून. एवढा सुकून आहे की काय सांगू. असं ठिकाण आलोच नाही. खूप छान वाटतं. गाईज बघा ना, काय भारी दृश्य वाटतंय. काय सीन आहे, परफेक्ट ब्लेंडिंग आहे कलर ना. शेड्स बघ कसे दिसत आहेत. तर अजून वाट पाहू थोडा काळोख व्हायला सनसेटसाठी. आपला रात आंधळ पण घालवण्यासाठी आपल्या परत आलेलं आहे आपल्या अवकातीवर. घातली चष्मा परत. ग्लेअर्सचे आपले दिवस संपले, म्हणजे आताची काळ संपलेली आहे. आता ग्लेअर पण उद्या घालून त्याच्यापुरती आपला चष्मा आहे. काय करे. आणि वॉटर स्पोर्ट्स एकदम धमाल चालू तिथे. काय करायची पण नको वाटत. फोर व्हीलर असते तर केला 100% वॉटर स्पोर्ट्स.
निकलने का चलो चला तर सूर्यास्त झालेला आहे. आम्ही ट्राय केलंय काय घ्यायचा टाइम लॅप्स घ्यायचा टाइमलॅप्स यायचा. पण टाइम लॅप्स आपल्याला कुठे दिसणार आहे Vlog इंस्टाग्रामवर दिसणार आहे Instagram. टाइम लॅप्स. म्हणून आमचा इंस्टाग्राम सुद्धा फॉलो करा. इंस्टाग्राम आयडी मी देतो इथे वरती कुठेतरी. चलो आता जाऊ आपण दर्शन घ्यायला गणपती बाप्पाचा. गणपती बाप्पा मोरया. चला गाडी पार्किंग आम्हाला मस्त भेटलेली आहे. गाडी कमानीच्या आत आणि हे मंदिर. परत एकदा गणपती बाप्पा मोरया. चप्पल स्टँड तिथे चपला काढू आणि दर्शनाला माझ्या मते एवढी काही लाईन नाहीये. लेट्स सी. परत एकदा गाडीकडे चाललोय. त्याचं कारण असं आहे की आपण टॉप बॉक्स लॉक केलाय का नाही फायनल नाहीये. चेक करू. लॉक आहे. चप्पल स्टँडमध्ये आपण चप्पल ठेवल्या. गणपती बाप्पा मोरया. माझे ब्लॉग्स बघून तुम्हाला कळलंच असेल की गणपती बाप्पाचा किती मोठा भक्त आहे मी. ऑलवेज वर्षातून एकदा दोनदा माझे राऊंड इथे होतात आणि मी तर बोलतो दर 2 महिने एक राऊंड होतो माझा. असे योग येऊ देत. काही म्हणजे उंदीर माझ्या कानात काहीतरी सांगायचं आणि मी सांगतो. समुद्र किनारे आला नारळ पाणी नाही प्यायला ऐसा हो सकता है क्या? नहीं हो सकता. पियो नारळ पाणी. आणि टी शर्ट नसतं आणलं तर मी इकडे घेतलं असतं कपडे. अजून बोट चालू आहे. आवाज येते. नारया 70 रुपयाला एक. हा पाणी मला ना 70 वाला द्या. चाल पण चांगला द्या. मस्त द्या. मोठा द्या. मला येईल का? नाही पाणी पाहिजे. गोड द्या फक्त. पैसन बा बताओ. कनिक बताओ. मस्त आहे. पैसा वसूल आहे. गाईज आपण आलेलो आहोत आपल्या विलावर आपल्या रूमवर. बघा आपली रूम. चलो आता हे किल्ला चढायचा एक रे. हे किल्ला डेंजर आहे. किल्ला खरंच डेंजर आहे. म्हणजे असं ट्रॅव्हलिंग करून आल्यानंतर किल्ला खरंच डेंजर आहे. चला आता फ्रेश होऊ आणि जेवायला जाऊ. टायर चेंज करतो. गरम व्हायला लागलाय. त्याचे स्टेप्स बरोबर नाहीत वाटतं. पाय भरतात लगेच या स्टेप्स आलो की. मग आता एवढं चाललो काय नाही झाला पण लागा तो. हां पण एवढं खालून एवढं दिनं चाललो तर पाय भरतात. जेवणे को जा रहे हैं हम लोग जेवणे को. देखो ऐसा पाथ है. इथं फिरत नाही आम्ही कधी घेऊन. इकडं आहे. इकडं नाही इकडं नाही पुढे नाही. मस्त आहे प्रॉपर्टी इथं ना. फेम झोन सब इधर आहे. स्पा बी स्विमिंग पूल. उद्या सकाळी जाऊ. किती 8ला चालू होतं ना. आम्ही आलो आहे डिनरला आणि डिनर करून झोपणार आहोत. आता सच काय दाखवण्याचं काही नाही आहे. आम्ही जेवणार तुम्ही बघणार. नॉट गुड. म्हणून आपण हा ब्लॉग इथे एंड करू. डे 1. उद्या आपल्या ब्लॉगमध्ये परत धमाल असणार आहे कारण का परत आपण परतीचा प्रवास करणार आहोत आणि तो कसा होतो आहे ते बघायला तुम्ही स्टे ट्यून. परत एकदा मी ऑब्झर्व केलेलं आहे की आपल्याला व्ह्यूज येत आहेत पण सबस्क्राईबवर वाढत नाही आहेत. व्ह्यूज तुम्ही बघता इथपर्यंत येत आहे. तुम्हाला आवडतं आहे तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा आणि घरातल्या सदस्यांना सुद्धा. थँक्यू फॉर वॉचिंग. टाटा बाय बाय. सायनिंग ऑफ आकाश.